सीकेपी रेसिपीज आपण बघणार आहोत त्या यांच्या आहेत. 220 ग्रॅमचा सुरमईचा एक पीस असतो. आमचा सीकेपी मसाला आहे तो. असं न घालता मी हे असं घालतो. सोडे म्हटलं की मुरुड, अलिबाग, मग तो सरळ सोडा, वाकडा सोडा. कडवेवाल म्हणजे कडवेवाल. आमच्याकडे ना मटण पाया सूपची अरोमा आहे, तो त्याची जी काही टेस्ट आहे याची सीकेपी आहे, त्याचा मला अभिमान आहे. किंवा आजची उद्याला, उद्याची परवाला आम्ही असं वापरणार आहे. आणि आज बुधवार आहे, आम्ही ते पहिलं प्रिपरेशन करून ठेवलेलं. चिंचगुळ पण आम्ही घालतो. मी इकडे किमा वॉश करून घेतो. मुंबईच्या प्राईम लोकेशन मध्ये एवढी सुंदर फाईन डाईन जागा, पण इथे मिळणार आहे सगळं सीकेपी स्टाईल. छोटी साईज असते पण ही बघा समाधान झालं जेवण. टेस्ट एकदम अफलातूनच आहे. ऑथेंटिक सीकेपीचं म्हणजे खूप ठिकाणी ट्राय केलं मी. नॉट द युजुअल दॅट यू गेट इन लॉट ऑफ रेस्टॉरंट्स. वाज व्हेरी टेस्टी, व्हेरी फ्रेश. नुसतं जेवण नाही तर रेसिपीज पण बघणार आहोत. पिक्चर अभी बाकी है. गॉड दिस इज सो टेंडर. चला, मुद्दा तर स्पष्ट झालाय, पण ही जागा आहे कुठली? नवकायस्थ पंगत पार्ला. नमस्कार मंडळी, आलेलो आहोत आपण नवकायस्थ पंगत इथे. कारण काय, आपल्या सगळ्या जे जीएसबी क्युझिन व्हिडिओज आहेत त्यांना तुम्ही खूप छान प्रेम दिलेलं आहे आणि कॉमेंट्स होत्या की आमच्या जवळची एखादी जागा दाखव. तर मी आज आलेली आहे पार्ल्यामध्ये, आणि पार्ल्यामध्ये नवकायस्थ पंगत ही खूप एक प्रसिद्ध जागा आहे जिथे तुम्हाला एकदम ट्रेडिशनल पारंपरिक असं सीकेपी क्युझिन मिळतं. आता तुम्ही मागच्या वेळेस म्हणालात की फक्त नॉनव्हेज नाही तर व्हेज पण आम्हाला दाखव, तर आज मी तुम्हाला व्हेज ऑप्शन्स आणि नॉनव्हेज ऑप्शन्स हे दोन्ही दाखवणार आहे. शिवाय त्या कशा बनतायत हे पण बघूया. काय काय अशा डिशेस आहेत ज्या आपण घरी कधीच बनवत नाही. सो तर मी काय सांगू यार, मी इथे जेवलेली आहे. लेट्स गो. या जागेचं कौतुक मी माझ्या तोंडून करणार नाहीये, ते इथे बसलेल्या ग्राहकांच्या तोंडून आपण ऐकूया. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, इथे जितका स्टाफ आहे अतिशय फ्रेंडली आहे आणि त्यांना कुठल्याही डिश बद्दल तुम्ही डिटेल्स विचाराल तर ते तुम्हाला नीट सांगू शकतील. 2 AC सेक्शन्स आहेत आणि फुल टॉप नॉच फाईन डाईन एक्सपिरियन्स आहे विथ सीकेपी क्युझिन. आणि आता तुम्ही म्हणाल तनु तू तर सांगत नाहीये, चला तर आता लोकांच्या तोंडून ऐकूया काय म्हणायचं आहे त्यांना ह्या चवीबद्दल. प्रॉन थाळी खूप छान मिळते, डेफिनेटली ट्राय. टेस्ट एकदम अफलातूनच आहे. म्हणजे खूप ठिकाणी ट्राय केलं मी. छान आहे, खूप छान. खरोखर खूप छान आहे. आणि फिशची साईज पण बघून मला खूप बरं वाटलं एकदम. नॉर्मली छोटी साईज असते पण ही बघा तुम्ही खूपच मोठी साईज आहे. वड्यांची पण साईज मोठी आणि खूप टेस्टी आहे. जेवण पूर्ण टेस्टी. इसलिए कहा गया है कि अच्छा बनाते हैं, इसलिए आपको लाया गया. आम्ही नेहमी इथेच येतो कारण इकडचं ॲम्बियन्स खूप चांगलं आहे, वातावरण छान असतं आणि एकदम ऑथेंटिक सीकेपी चव जर हवी असेल तर अगदी आवर्जून इथे या सगळ्यांनी. कोणी सीकेपी फ्रेंड झालं की इथूनच ऑर्डर पण करतो नेहमी. आणि आता आपल्या सर्वांना जी जागा आवडते तिकडे जाऊया. किचन हेड रूच्या या किचन मध्ये सगळ्या ज्या अगदी पारंपरिक सीकेपी रेसिपीज आपण बघणार आहोत त्या यांच्या आहेत. माझं नाव रुचा मोकाशी बोडस. मी माहेरची सीकेपी आहे, त्याचा मला अभिमान आहे. ऑथेंटिक सीकेपी रेसिपीचं आमचं हॉटेल आहे. आज तुम्हाला इकडे चिंबोरीचं कालवण सीकेपी पद्धतीचं करून दाखवते. लसूण पेस्ट आहे, आल्याची पेस्ट, मिरची पेस्ट आहे, हळद, लाल तिखट, काश्मीरी तिखट, मीठ. हा आमचा सीकेपी मसाला. हा धणापूड घालते, गरम मसाला. ह्याचं मॅरिनेशन होणार. येस. आणि तेल. हा कांदा आमच्याकडे ना आम्ही असं करून घेतो, म्हणजे ऑलरेडी आम्ही फ्राय करून ह्या रंगाचा तयार करून ठेवतो. हा नुसता कांदा? हो, नुसता कांदा. पण ना काळं वाटण करून घेतो कांदा खोबऱ्याचं. काळं मटण वगैरेला जो वाटप असतं तसं आपण बेस आहे. आणि हे आपले सगळे मसाले आपण घेतलेले आहेत. हा, चिंबोरी एकदम छान झालेली आहे मॅरिनेट उघड्या सगळ्या मसाल्यांबरोबर. आणि हा आपला बेस रेडी झालेला आहे. तिखट, थोडीशी हळद आणि हा गरम मसाला, सीकेपी मसाला. आमचा सीकेपी मसाला आहे तो. ह्याला जे लावून ठेवलेलं होतं ते मी उलटं घालते. हा, हे असं न घालता मी हे असं घालते, म्हणजे काय होईल आतमध्ये सगळा मसाला त्याला लागेल. आणि आता हे मी असं उलटंच ठेवून देणार आहे 1-5 मिनिटं शिजायला. ती खाऊन बघा, नक्की करून बघा. व्हिडिओ बघतायत ती लोक. अख्खं कोकम टाकते मी ह्याच्यामध्ये, त्याचा एक फ्लेवर छान येतो. तर हे जरा शिजू दे छानपैकी. आणि मग आपण खायला रेडी. गरम गरम भात आणि त्याच्याबरोबर तुम्ही चिंबोरीचं कालवण खाऊ शकता. मला एक 5 ते 7 मिनिटं द्या फक्त. सोडे भरली वांगी ही पण सीकेपी पद्धतीची. कारण सोडे म्हटलं की मुरुड, अलिबाग, मग तो सरळ सोडा, वाकडा सोडा, त्यात पण प्रकार असतात. सो हे पण आमचं सीकेपी पद्धतीची सोडे भरली वांगी. काय तो अभिमान. वा. अलिबागचे सोडे हे आम्ही भिजत घालतो एक अर्धा तास. तर तेल घातलेलं आहे आणि कांदा घालतो.
बस लसूण, आलं आणि हिरवी मिरची ही पेस्ट आम्हाला लागते. हळद थोडीशी, मिरची पावडर, धणापूड, CKP मसाला, गरम मसाला, मीठ घालते, कांदा खोबऱ्याचं वाटण. आता तुम्ही याचा रंग जर बघितलात ना तर बघा आता बाजूने छान ना तेल पण सुटते. हो, ही वांगी घालते, ही भरून पण देते. बरोबर. पण आता हॉटेलला तसं आपण नाही ऑर्डर आली की करायचं. आणि आपण हे सोडे घातले. बर. आम्ही ना पोह्यात सोडे नाही घालत, तर आम्ही ना सोड्यात पोहे घालतो. खरंच कळलं? सोडे हे पाहिजेच Yes. पाहिजे. आता हे तर झाकून ठेवे. Yes. पर्यंत आपलं हे झालेलं आहे. वो झाले, चिंबोरी काळवण रेडी झालेलं आहे. आता ह्याच्या आतपर्यंत ना हा, छान मसाला ना असा मुरलेला आहे. थोडी कोथिंबीर घालते, सोडे घालून केलेली भरली वांगी आपली तयार आहे. वाव. तांदळाच्या भाकरीवर काय मज्जा. भाकऱ्या लाटून नाही तर थापून बनवल्या जातात. इथे इन हाऊस बनत आहेत आणि खास कौतुक करायचंय कारण काय बघा किती छान भाजतायत ते भाकऱ्या, एकदम प्रॉपर तव्यावरती आणि एकदम गरमागरम फ्रेश तुम्हाला सर्व होणार आहे. मटन चॉप घी रोस्ट बनवतोय. ऑर्डर आल्यावर आपल्याला तेवढा वेळ आपल्याकडे नसतो, सो हे आम्ही 90% कुक करून घेतलेलं आहे. थोडंसं मॅरिनेशन करून घेऊ. लसूण पेस्ट, हिरवी मिरची जास्त नाही घालायची पावडर, मटन मसाला घालते. हा आमचा CKP मसाला, गरम मसाला, धण्याची पूड, मीठ होत आहे. हे मॅरिनेट होत आहे. ओके. तूप घालते. आलं लसणाची आपण पेस्ट घालतोय. तुपाची फोडणी असली की केव्हा वेगळा जसा सुगंध असतो. काळं वाटप आणि ड्राय मसाले ऍड करायचे आणि ते जळू नये म्हणून काय ऍड करायचे. आमच्याकडे ना मटण पाया सूप खूप छान मिळतं आणि आम्ही त्याचा स्टॉक इकडे वापरतो. अच्छा. म्हणजे त्याचा जो काही अरोमा आहे तो, त्याची जी काही टेस्ट आहे तो अर्क सगळं ह्याच्यात उतरणार. आम्ही ह्याच्यात करू. प्रत्येक बाईट मध्ये सगळं Yes. मटन 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 Yes, मटन. थोडंसं आपण दही घालू. बर. टेंडर होतं काय. Yes. हा. चॉप्स घालू. 10-15 मिनिटं आपली जातील याच्यामध्ये. हे बोंबील आहेत. हा. ही क्वांटिटी कमी आहे, बाकी सगळे आतमध्ये आहेत. हा. आता इकडे जागा नाही आहे म्हणून सुरमई आहे, पण सुरमई आहे. एवढे खात पण आपल्याकडे आज तुकड्या. आमच्याकडे ना एक तर रोज फ्रेश मच्छी येते. हा. आम्ही फ्रोझनची किंवा आजची उद्याला, उद्याची परवाला आम्ही असं वापरतच नाही. आणि आज बुधवार आहे. आणि आज बुधवार आहे. आपलं 11 वाजता हॉटेल चालू होतं, म्हणजे टेबल ऑनलाईन. सो आम्हाला 10 वाजता सगळं प्रिपेअर राहावं लागतं. ह्याच्यामध्ये हळद, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट, कोकमाचा आगळ आहे, काश्मीरी तिखट आहे, लाल तिखट आहे आणि मीठ. आम्ही एवढंच लावतो. आणि रवा मिक्स असतं का. नाही, आपला रवा फ्राय म्हणजे आपण रवा फ्राय रवा लावून देतो, बारीक रवा. आणि तवा फ्राय म्हणजे आपण हे तांदळाचं पीठ आहे स्वतः दळतो, म्हणजे त्याच्यामध्ये काही कच वगैरे राहत नाही. तुम्ही पीस बघाल तर हे बघा, तो 200 ग्रॅमच्या वरचा असतो. म्हणजे मी 190चा पण घेत नाही, 200 बाहेर एका थाटात म्हणले की एवढा पीस आम्हाला अपेक्षित नव्हता. हे पण 200-220 ग्रामचं पापलेट आहे. आपलं ना खापरी पापलेट 350 ग्रामचं एक पापलेट असतं. अशी आपण पापलेट. क्वालिटी चेक असतं फुल. हो हो, क्वालिटी चेक. जेवणासाठी जाऊया आपल्या टेबलवरती. जेवण खूपच छान होतं. मी व्हेजिटेरियन आहे, समाधान झालं जेवण. आम्ही सारस्वत ब्राह्मण. आम्ही इथे बऱ्याच वेळा आलो, खूप चांगलं असतं. आय ट्राईड ऑल काइंड्स ऑफ डिशेस हियर. So we tried mutton dish, surmai fry. Most importantly, it was fresh. Taste was very, very good. Not the usual that you get in a lot of restaurants. Very spicy. Favorite items were gulab jamun and solkadi and komdi vade. Service also here was really great. So good experience. अस्सल पारंपरिक CKP स्टार्टर्स आलेले आहेत आणि सर्वात पहिला म्हणजे मटन चॉप घी रोस्ट. हा कोणाच्या नावावर जाणार आहे. मम्मा. पॉम्फ्रेट भरलेला आणि हा आहे सुरमईचा तुकडा. मटन खीमा पॅटिस तो पण जाणार आहे इकडे. सो लेट्स स्टार्ट. मटन चॉप. मॉम तू घेणार आहेस की नाही. गॉड दिस इज सो टेंडर. याच्यामध्ये जी लकाकी दिसतीये ही सगळी घीची आहे. किती मऊ नरम आहे, कारण का त्याच्यामध्ये त्यांनी दही वापरलेलं. सो टेस्टी. आणि फ्राय केलेला सुरुवातीला जो कांदा टाकलेला त्याचा गोडवा येतोय आणि सगळ्या स्पायसेस एकदम छान ब्लेंड झालेत. दह्यामुळे ते मटन नरम झालेलं आहे. मस्ट ट्राय. भरलेला पॉम्फ्रेट मोठा साईज आहे या पॉम्फ्रेटचा. तो एक आंबटपणा छान येईल. तो आगळाचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ते स्टफिंग पण इतकं छान हिरव्या ओल्या खोबऱ्याचं म्हणजे नारळाचं चटणीसारखं बनवून ठेवलेलं आहे, ज्याच्यामुळे त्याची अख्खी जी पॉपलेटची एकदम नाजूक पर्सनॅलिटी असते ती पण कुठे डिस्टर्ब होत नाही आहे. पण रवा फ्राय एकदम क्रिस्पी होऊन आत नरम तो मासा सुंदर लागतो. जर तुमचा नॉर्मल आहार असेल तर तुम्हाला हे शेअर करावं लागेल. आता आपण हिरवी चटणी घेतलेली आहे कारण आलेली आहे सुरमई.
कोथिंबीर आणि मिरचीची ही चटणी आहे ना ती किलर लागते. सुरमई इज मेल्टिंग इन द माउथ. अतिशय फ्रेश मासा आहे आणि जरा स्पायसी त्यांनी रवा फ्राय केलेला आहे. साईडला स्किन असते म्हणजे जी कातडी असते आपल्या माशाची, तर ती एकदम अशी अलगद तुटली की मग ते एकतर फ्रेशली फ्राय केलेलं आहे आणि मासा पण फ्रेश आहे. नाही तर ते असं चिवट होऊन जातं ना, ते खूप वेळ ठेवलं असतं सुकून जातो तो मासा पूर्णपणे. जे मासे लिटरली तोंडात विरघळत आहेत की सीकेपी क्युझिन म्हणल्यावर ती सोडे आणि मटन खिमा हा पण खूप गोष्टींमध्ये वापरला जातो. मी साईजेस सगळ्याच गोष्टींचे एवढ्या ठेवलेल्या आहेत की मतलब फुल ऑन खाओ. सुंदर रंग दिसतोय खिम्याचा. हे छान मसाले वापरलेले आहेत खिम्याला ॲक्च्युली असं छान झणझणीत बनवण्यासाठी आणि त्याला कॉम्प्लिमेंट करते त्या कोटिंगची टेस्ट. बटाटा ब्रेड क्रम सारखा नरम बारीक असा कांदा त्यांनी त्या खिम्याला शिजवण्यासाठी वापरलेला आहे ना, त्याचा इतका सुंदर गोडवा येतोय. ओ माय गॉड. गरम मसालाचा रंग पण बघितला तुम्ही, खूप वेगळा होता. अशा गोष्टी दाखवायला आवडतात ज्या ऍक्च्युली हॉटेलमध्ये आल्यानंतर असं वाटतं की हा यार कुछ तो अलग खा रे, वर्थ इट. हा मस्ट आहे. म्हणजे मी मटण न खाणारी बघा कसले गप्पागप खाते. हा पॅटिस इतका टेम्पटिंग आहे, करून करून मला असं खावं असं वाटतोय. मी म्हणून तुम्ही इथे येणार असाल ना तरी तुम्ही झोमॅटोमधनं हे पॅटिस आत्ताच्या आता ऑर्डर करा. वेगळाच अफाट सुंदर प्रकार आहे हा. मटन पॅटिस म्हणजे काय अफाट. त्या अशा 2 मिनिटं अशा घाबरल्या की मी काय म्हणते. मॅडम येणार आणि त्याच्या आधीच मला खिमा पॅटिसची ऑर्डर होती. बनवलेला खिमा आणि खिमा पॅटीस सगळं संपलं आणि आता मी परत फ्रेश बनवलं. ऍक्च्युली खिमा पण एकदम स्वच्छ असणं हे खूप गरजेचं आहे. मोस्टली मटण म्हणल्यावरती खिमा वॉश करतात माहित नाही, पण आम्ही इकडे खिमा वॉश करून घेतो. म्हणजे तो 2 वेळा गरम पाण्यातून आणि मग म्हणजे आम्ही स्वच्छता मेंटेन करतो. आणि म्हणूनच मी ते खाऊ शकले. मंडळी तुम्हाला माहिती आहे मी मटण खात नाही कारण काही चरबीचा म्हणजे काय काहींना आवडतो, पण तो एक असतो वास, तो मला नाही आवडत आणि म्हणून मी एवढा ताव मारला आहे इथे दोन्ही मटनच्या डिशेसवर. काही जसं मी प्रॉमिस केलंय व्हेजिटेरियन पण स्टार्टर आलेले आहेत. वांग्याचे काप अतिशय छान पातळ आहेत. कापावरती असे वेगळे कट्स पण मारलेले आहेत जेणेकरून पटकन शिजतील. टू गुड. मला वांग्याची काप चपाती असेल ना तर मी काहीही घेत नाही. अंडररेटेड ओव्हर सुप्रीम गोष्ट आहे ही. जसं फॅन्सी काही केलेलं नाहीये. लाल तिखटाची छान चव लागते आणि रवा फ्राय कोलंबीचं लिप्त आहे. चिकेप्यांच्या चपात्या आणि आम्ही पुरणपोळीलाच पोळी म्हणतो. तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊ शकतो तुम्ही. आणि आता चिंबोरी. भाकऱ्या पण काय मऊ आहेत. मला आधी वाटलेलं आउटसोर्स्ड पण ऍक्च्युली मी आज बघितलं. मला रंगावरनं तरी खूप असं झणझणीत नाही. कम्फर्ट फूड सारखं सिम्पल आहे. तांदळाची भाकरी पण एवढी कम्फर्ट आहे. कुठेही वरती तेलाचा तवंग आलेला नाहीये. कसं खायचंय ते आधी बघा. हो आता हे किती नरम झालेलं आहे शेल ऍक्च्युली. ओके फर्स्ट थिंग इट्स ऑसम. ऍक्च्युली तो मसाला त्या फ्लेश मध्ये बारीक बारीक जे स्ट्रँड्स आहेत त्याच्यामध्ये पोचलेला आहे. 8 मिनिटात आय थिंक सो यांनी शिजवलेला आहे. ओ माय गॉड. आणि एवढं छान मांस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक त्याचा फायबर जो आहे त्याच्यावरती तो काळा मसाला दिसत आहे आपला. आणि त्यांनी जो सुरुवातीला जो एक कांदा वापरलेला ना त्याचा थोडासा असा गोडवा पण आहे. फ्लेवरफुल ज्या प्रकारे आहे ना ते तुम्हाला चपातीबरोबर पण चांगलं लागणार आहे किंवा पोळीबरोबर पण चांगलं लागणार आहे आणि भाताबरोबर पण सुंदरच लागणार आहे. पूर्णपैकी तो रस पण त्याच्यामध्ये उतरलेला आहे त्या ग्रेव्हीमध्ये. सो गुड. म्हणजे हॉटेस्ट सेलिंग आहे चिंबोरी कालवण. रुचा ह्या जे बनवत आहेत ज्या प्रकारे म्हणजे हाताला सवय ना ते मसाले पटपट पडतात. मला माहिती नव्हते ते सगळं मिळून एवढं सुंदर कॉम्बिनेशन बनणार आहे. यू हॅव टू ट्राय. आता बरोबर तर आई शपथ पण ना कमी घेणार आहे कारण का माझं पोट भरलं तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी कळणार नाही. वाफा दिसत आहेत तुम्हाला भातात ना कशा येतात. काळ्या वाटपाची खास मी मेन्शन करेन. ती टेस्ट एकदम कॉम्प्लिमेंट करते क्रॅबला. खूप दिवसांनंतर मी खेकड्याचा मांस ते खाल्लंय. आता इथे रुचा नाही आहेत म्हणून मी खेकडा म्हणलंय. बट ट्रू पॅशन त्यांनी ज्या प्रकारे लक्ष देऊन ह्या सगळ्या डिशेस बनवल्या आहेत किचनमध्ये रादर त्या बनवत आहेत त्यांनी खूप एक ऑथेंटिसिटी उतरते प्रत्येक डिशमध्ये आणि ते क्लिअर कट जाणवते. आय कांट बिलीव्ह आज मी एवढा क्रॅब खाल्लेला आहे. आपण पोचलो आहोत हिरो जो आहे ह्या इंडस्ट्रीमधला त्याच्याकडे. ते म्हणजे सोड्याची खिचडी. एकदम फडफडीत भात आहे. गिचका नाही आहे. वेगळाच सॉफ्टनेस आहे. आय थिंक तुपाचा असेल तो. खडा मसाला आपल्याला दिसतो आणि खूप सारे सोडे दिसत आहेत. खूप तामझाम नाही पण त्या सोड्यांची ईच बाईट मध्ये जी मजा येते ना ती काहीतरी वेगळी असते. सोडे वांगी
सो याची पण ग्रेव्ही छान अंगाशी आहे. ही वांगी खूप छान शिजलेली आहेत. जेन्युइनली मी एक सांगते गोष्ट, वांग्याची पण चव एकदम उभरून येते. मी हे प्रेफर करीन भरली वांगीपेक्षा. भाजक्या कांद्याचा असा गोडवा येतोय, त्याच्यावर त्यांचे स्पाइसेस इज अमेझिंग. तर शाकाहारी मेजवानीसाठी काय आहे आपल्याकडे? हे वालाचं बिरडं सिकेप्यांची स्पेशालिटी म्हणता येईल. आमच्या सिकेप्यांच्या लग्नात कुठे केळवण सगळीकडे आम्ही ह्याला घेऊनच फिरतो. आणि आम्ही ना कडवे वाल वापरतो. बरोबर. आम्ही पावटे गोडे वाल असं नाही वापरत. कडवे वाल म्हणजे कडवे वाल, त्याची चव वेगळी असते. कोकम अगदी अस्सल करून टाकलेलं आहे. हे आमचं आंबट वरण. हे आपलं तुरीच्याच डाळीचं आपण बनवतो, पण आमटी नाही. ब्राह्मणी कोकम आहे. ब्राह्मणी पद्धतीची असते ती आमटी, गोडा मसाला घातलेला किंवा काही त्यांचं असेल. हे आम्ही आंबट वरण म्हणजे लसणाची फोडणी आणि मग चिंच गुळ पण आम्ही घालतो. कोकमही काही लोक घालतात. टोमॅटोचा वगैरे आपण वापर नाही करत. आणि तो पण लसूण ना असा आम्ही थोडासा ब्राऊन होऊन देतो. त्याची चव वेगळी असते. म्हणजे आंबट वरण भात म्हणजे कसं साधं सोपं जेवण. आणि आपण कुठून प्रवासावरून आलो, काय आपल्याला खूप भूक नाही, पण आपल्याला घरचं पटकन जेवायचं, तर आंबट वरण भात, एखादा पापड, सांडगी मिरची, लोणचं असेल तर आपलं जेवण होऊन जातं. सांडगी मिरची असेल तर लोणच्याची पण गरज नाही. ऍक्च्युली प्रत्येकाला जमतं असं नाही. म्हणजे आंबट वरण हे आंबट वरणासारखंच झालं पाहिजे आणि ते जमलं पाहिजे. थोडक्यात इथे आलं पाहिजे. बर्स्ट ऑफ फ्लेवर्स येतोय. सांडगी मिरची ऍक्च्युली एलिव्हेट करते चव. मस्ट ट्राय. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल ना, व्हेज नॉनव्हेज जे काय तुम्हाला ऑर्डर करायचं असेल, विचारा रुचा आहेत का आणि त्यांनाच विचारा. वालाचं बिरडं एक ओल्या नारळाचा पण सुंदर असा एक स्वाद आहे. कडू चवीला एक असं कॉम्प्लिमेंट करणारी अशी एकदम सॉफ्टिश ग्रेव्ही. आज थोडं चिकन मटनला बॅकसीट मिळालंय. इट्स व्हेरी गुड. चिकन थाळी. आता चिकन मटनला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. सो ही थाळी ज्याच्यामध्ये येणार आहे चपाती किंवा भाकरी ऑप्शन आहे. आणि भाकऱ्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे तांदळाची किंवा ज्वारीची, बॉइल्ड एग, चिकन सुक्का, चिकन मसाला, चिकन रस्सा, सोलकढी आणि आंबेमोहर भात. आणि मी म्हणलं की जरासं काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हणून घेतलेले आहेत मोठे वडे. वड्यांची पण भाजणी ही इथेच बनल्या जाते. ऍक्च्युली घरगुती चिकन मटण आहे, पण तरी मला असं जरा टेम्पटेशन होतंय जरासं चिकन मसाला हे टेस्ट करायची. कुठेही टोमॅटोचा वापर केलेला नाही. म्हणजे सगळी ही जी मजा आहे चिकेपी मसाल्यांवर आहे. सोलकढी टेस्ट नाही गेली. आमसूला नीट ऑथेंटिक असतील की बाकी सगळ्याच गोष्टी सुंदर बनाय खूप लक्षात येतात. घरगुती चिकन मटण आणि त्याच्याबरोबर आंबोळी. सो यांनी कुठलीच कसर सोडलेली नाहीये. बघा किती छान आंबोळी अशी आलेली आहे जाळीदार. चिकन तर फ्रेश आहेच आणि आंबोळी अतिशय सॉफ्ट आहे. टोमॅटो नाहीये ह्याच्यामध्ये. कांद्याच्या बेसवरती बनवलेली ही ग्रेव्ही आहे. जसं आपण म्हणतो तसं घरगुती चिकन मटण आहे. मटण पण ग्रेव्ही एकदम अशी डार्क दिसते. वाटप पण वापरलेलं नाहीये दोन्ही ग्रेव्हीज मध्ये, पण तरी त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा. एक तो जो रंग आणि गोडवा आणि कन्सिस्टन्सी आली पूर्ण कांद्यामुळे आलेली आहे. पारंपरिक प्रिपरेशन आहे. तुम्ही नक्की ट्राय केलं पाहिजे. इथे मी बघितलं की खूप मिक्स्ड क्राऊड येतोय, पण त्याच्यामध्ये खूप क्वचित मला CKP अशी लोक भेटली. सो मला सांगायचंय की हे एवढे इथे जेव्हा एक्सक्लुझिव्ह राहतात आपल्या चवींना घेऊन, आपल्या प्रेपरेशन्सला घेऊन, आपल्या स्टाफला घेऊन, तेव्हा आपण नक्की अशा जागांवरती जाऊन खाद्य संस्कृतीमधल्या खूप साऱ्या गोष्टी, मसाले हे सगळं सांगण्यासाठी रुचा स्वतः इथे असतात. तर तुम्ही त्यांच्याशी पण गप्पा मारू शकता, आपली ऑर्डर देऊ शकता आणि ऑसम असा एक्सपिरियन्स घेऊ शकता. कुछ मीठा हो जाए. आउट ऑफ ऑल द थिंग्स एकाने आपल्याला म्हणलं की इथले गुलाबजाम मला खूप आवडले. तर मी म्हटलं अरे काय असेल एवढं खास, बघूया. गरम आहे, गरम छान आहेत खायचे. आपल्याला आजकाल मिळत नाहीत ना एवढे प्युअर. अजून एक कौतुक ऐकलेलं आहे ते म्हणजे इथली कुल्फी. गुलाबजाम विथ आईस्क्रीम खातातच ना. अपाट जामच मजा आली. मी तुम्हाला का म्हणून माहिती नवराष्ट्राला तुम्ही नक्की या. कारण एरवी आपण जे खातोय ना, आणि जेव्हा आपण बोलतोय की आपली खाद्य संस्कृती जपा, आपल्याकडे केवढं काय काय आहे, तर ते केवढं काय काय जे आहे ज्याच्याबद्दल आपण नुसतं बोलतो ते येऊन ऍक्च्युली इथे एक्सपिरियन्स करा. मॅक्सिमम हा मराठी व्हिडिओ आपल्या सगळ्या लोकांबरोबर शेअर करा, जेणेकरून कळेल लोकांना की बाबा अशी पण एक जागा आहे जिथे ऑथेंटिक CKP पद्धतीचं एक CKP व्यक्ती बनवून देत आहे जेवण. कॉमेंट करा मी किती गोड आहे ते सांगायला. बाकी लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल.